अमरावतीमध्ये पोलीस भरतीचे उमेदवार आता संतप्त झालेत। अमरावती ग्रामीणची पोलीस भरती पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे। रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे ग्राउंड भिजले, तर आज मुलींची शारीरिक चाचणी होती, तर हे सगळे उमेदवार आता संतप्त झाल्याचं पाहायला मिळतंय। अमरावतीमध्ये पोलीस भरतीचे उमेदवार संतप्त झालेत। अमरावती ग्रामीणची पोलीस भरती पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे। सध्या अमरावती ग्रामीण पोलीस दलाची जी आहे पोलीस भरती सुरू आहे आणि आपण जर बघितलं तर काल रात्रीच्या सुमारास जे आहे मुसळधार पावसाने बॅटिंग केल्यामुळे पुन्हा एकदा मैदान भिजलेलं आहे आणि पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात सध्या मी अमरावती ग्रामीणच्या याच जोग स्टेडियमच्या बाहेर आणि मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने जे आहे जे महिला उमेदवार या ठिकाणी आलेले आहे। मात्र या ठिकाणी पूर्णपणे मैदान पावसात भिजल्यामुळे शारीरिक चाचणी घेणं जे आहे परवडत नाही आणि त्यामुळे शारीरिक चाचणी या पावसामध्ये जर घेतली तर मुलांना मार्क कमी पडू शकते आणि त्याची व्यवस्थित चाचणी होऊ शकत नाही। त्यामुळे गेल्या 4 ते 5 तासापासून जे आहे ते संपूर्ण जे विद्यार्थी आहे या ठिकाणी ताळकत बसलेले आणि संपूर्ण जे विद्यार्थी आहे पुन्हा एकदा पोलीस भरती पुढे ढकलण्याची मागणी केली। माझ्यासोबत काही विद्यार्थी आहे, तू कुठून आले बेटा आणि काय सांगशील? बस तारीख समोर लोटल्या जावी, आम्ही ग्राउंड मारणार ना, ग्राउंड करणार फक्त आम्हाला। आणि ते बोलणार नाही व्यवस्थित, ते आमच्यासोबत बोलत नाही आहे, म्हणते तुम्ही तीर नाही मारले म्हणते आणि ते म्हणत आहे की आम्ही तुम्हाला घरी आमंत्रण नाही द्यायला आलो, तर म्हणते का पोलीस भरती आणि तुमची उमेदवारी कॅन्सल केल्यात जाईल म्हणते, अशी धमकी देत आहेत ते आम्हाला। ग्राउंडवर पूर्ण चिखल आहे, तर आम्ही नाही जाऊ शकणार तिथे। आम्ही आउट ऑफ मारणारे मुली ते 10-20 मार्क घेऊन काय करणार आहे? पेपरला थोडी ना क्वालिफाय, पेपरसाठी तर क्वालिफाय झालं पाहिजे। एखादा पाय घसरून जर इंजुरी झाली तर आम्हाला जॉब देणार आहे का? आणि आमच्यासोबत नीट बोलत पण नाही, ते सांगत पण नाही काही, असं नाही चालणार आहे का? एक वर्षाची प्रॅक्टिस आहे आमची, 1 वर्ष झालं प्रॅक्टिस करून राहिलो। सकाळ संध्याकाळ कुत्र्यासारखं धावा लागते सर। आमचे आई वडील कुत्र्यासारखे मेहनत करतात, बाहेर आम्हाला शिकवायला पाठवतात, रूमचा रेंट वगैरे खर्च किती येतात सर? अकोल्याची पण शेती करून सर आम्हाला आमच्या प्रॅक्टिसनुसार आम्हाला इथे 5 मार्क्स कमी मिळतात आणि पेपरमध्ये 5 मार्क्सने आम्ही मागे राहिलो, तर आम्हाला वाढवून देणार आहेत का ते लोक? की आम्हाला असं म्हणणार आहे की तुम्ही ग्राउंडला कमी घेतले तर आम्ही इथे तुम्हाला 5 मार्क्स एक्स्ट्रा देतो? आणि अकोला जळगावची भरती पण कॅन्सल झालेली आहे सर, तर इतकी का नाही होऊ शकत? ग्राउंड ओला आहे पूर्ण, थोडंफार जर चुकलं तर आम्ही मारली असती सर, पण पूर्ण ओला आहे ग्राउंड, पाय घसरत आहे ग्राउंडवरून। रात्रभर मुसळधार पाऊस झाला त्यामुळे मैदान पूर्णपणे भिजलेलं आहे। कुठल्याही प्रकारे शारीरिक चाचणी घेणं या ठिकाणी शक्यच नाही, त्यामुळे कुठेतरी पोलीस भरती ज्या पुढे ढकलण्याची मागणी जी आहे विद्यार्थ्यांनी केली आहे। त्यामुळे अमरावती ग्रामीण पोलीस या मुलींचा विचार करणार का आणि खरंच पोलीस भरती पुढे ढकलणार का याकडे मुलींचं लक्ष लागलेलं आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।